नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हंगरगेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्रीनगर नांदेड। आज आपण चर्चा करणार आहोत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज। नेहमीच स्पर्धा परीक्षेमध्ये व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात। तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आज आपण सर्व चर्चा करणार आहोत सरळ व्याजावर आधारित सर्व प्रश्नांची। सरळ व्याजावर असणारे जे काही प्रश्न तयार होतात, बनतात किंवा स्पर्धा परीक्षेला विचारले जातात, त्या सर्वांचं उत्तर येण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी या कन्सेप्टिव्ह शिकल्या पाहिजे। त्याचं म्हणजे हा जो धडा आहे हा त्याच्या कन्सेप्टवर आहे। जसं सरळ व्याज म्हणजे काय असतं? सरळ व्याज म्हणजे एखाद्या रकमेचे दर साल दर शेकडा ठराविक दराने काही वर्षामध्ये त्याचं व्याज समजा हे आहे 5 वर्षामध्ये हे 5,000 रुपये हे सरळ व्याज होतं आहे की। तर एका वर्षात किती असं जर म्हटलं तर 5,000 भागिले 5 म्हणजे 1,000 रुपये आहे। म्हणजे 1,000 रुपये हे जे सरळ व्याज आहे हे दर वर्षाला त्याला मिळणार। यापुढे प्रत्येक समान व्याज हे दरवर्षी त्याला मिळत राहणार। सरळ व्याज म्हणजे काय असं जर विचारलं किंवा असं या गोष्टी जर समजून घ्यायचं असेल तर दरवर्षी त्याला समान व्याज मिळणे, दरवर्षी सारखंच व्याज मिळणे याला म्हणायचं सरळ व्याज। उदाहरणार्थ एका रकमेची काही दराने 5 वर्षाची सरळ व्याज हे 5,000 रुपये आहे। तर 3 वर्षाची सरळ व्याज किती? सरळ व्याजामध्ये एका वर्षाला जे काही व्याज मिळणार आहे तेच व्याज हे समान वर्षी म्हणजे समान व्याज हे दरवर्षी मिळत राहणे। जसं एका रकमेचे काही दराने 5 वर्षाचे सरळ व्याज समजा 5,000 रुपये आहे। मी म्हटलं एका वर्षाचं सरळ व्याज किती? एका वर्षाचे सरळ व्याज किती? हे होणार 5 वर्षाचे सरळ व्याज 5,000 रुपये असेल तर 5,000 भागिले 5 म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज 1,000 रुपये होईल। मी म्हटलं आता 3 वर्षाचं सरळ व्याज किती होणार? 3 वर्षाचं 1,000 रुपये गुणिले 3 म्हणजे 3,000 रुपये। समजते? म्हणजे सरळ व्याज हे दरवर्षी समान असतं। एकाच रकमेचे एकाच दराने दरवर्षी हे समान असते। तर चक्रवाढ व्याजामध्ये व्याजावर व्याज लागत असते। आपण चक्रवाढ व्याजाच्या वेळेस त्याची चर्चा करणार आहोत। सध्या आपण सरळ व्याजावर असणाऱ्या सर्व गोष्टींची आपण माहिती घेऊ। काय त्यानंतर याच्यावर दुसरा मुद्दा येतो, सरळ व्याज काढण्याचं सूत्र। सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100। आता मुद्दल कोणाला म्हणायची? समजा आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले
किंवा मित्राकडून कर्ज घेतले किंवा सावकाराकडून कर्ज घेतले त्या रकमेला आपण मुद्दल असं म्हणतो. मग ही मुद्दल देत असताना सावकार किंवा मित्र किंवा बँक हे ठरवत असते की त्याचा दर काय, म्हणजे दर हा दर साल दर शेकडा, दर हा दर साल दर शेकडा ठरलेला असतो आहे ना. आणि सावकारी हिशोबामध्ये सावकारी हाच दर हा दरमहासुद्धा असतो. म्हणून प्रश्न सोडवत असताना नीट समजून घ्या. सावकारी गणितामध्ये जे सावकारी कर्ज दिले जाते जसं 3% आहे, 5%, 8% आहे की नाही, तर सावकार हा 3% दराने दरमहा देतो. म्हणून जेव्हा असेही प्रश्न आहेत तर वार्षिक आकारणीने म्हटलं की दर साल दर शेकडा असं म्हणायचं आहे की नाही. ओके. त्यानंतर मुदत ही ठरलेली असते. तर हे सरळ व्याज काढण्याचे सूत्र आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. यामध्ये एकूण 4 राशी आहेत, 1, 2, 3 आणि हे 4. या 4 पैकी आपल्याला 3 दिल्या तर आपल्याला कोणतीही गोष्ट काढता येते. जसं सरळ व्याज काढण्यासाठी काय आवश्यक आहे, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर माहीत पाहिजे आहे की नाही. म्हणजे सरळ व्याज काढण्यासाठी मुद्दल मुदत आणि दर माहीत असणं आवश्यक आहे. समजा आता मुद्दल काढायची असेल आहे ना, मुद्दल काढायची असेल तर 100 गुणिले सरळ व्याज भागिले मुदत गुणिले दर. ओके. कधी कधी मुदत काढायचं सांगतात तर 100 गुणिले सरळ व्याज भागिले मुद्दल गुणिले दर. कधी कधी दर काढायला सांगतात, दर आहे की नाही, तर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. जरी हे 4 सूत्र दिले असेल तर तुम्ही एकच सूत्र हे पाठ करायचं. या सूत्रावरच हे तयार होतात शॉर्टकट. म्हणून हे 4 सूत्र लक्षात ठेवण्याऐवजी तुम्ही एकच सूत्र चांगल्या रीतीने लक्षात ठेवायचं. सरळ व्याज काढत असताना मुद्दल मुदत आणि दर माहीत असणं आवश्यक आहे. तसं पाहिलं तर या 4 राशी दिलेल्या आहेत. या 4 राशी पैकी कोणत्याही 3 राशी दिल्या असतील तर आपल्याला सरळ व्याज काढता येईल, कधी मुद्दल काढता येईल, कधी मुदत काढता येईल, कधी दर. जसा प्रश्न विचारला त्यावरून आपल्याला त्याचे उत्तर काढता येतं. तर हे झालं सरळ व्याज म्हणजे काय आहे ना. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे रास कोणाला म्हणायचं आहे ना. रास म्हणजेच मुद्दल अधिक व्याज, याला आपण रास म्हणतो. रास ही नेहमीच मुद्दलापेक्षा जास्त असते. रास ही नेहमीच मुद्दलापेक्षा जास्त. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपये कर्ज घेतले असेल आणि एका वर्षासाठी 10% दराने जर कर्ज घेतले असेल तर त्याला एकूण रक्कम जी परतफेड करावी लागते त्याला आपण रास असं म्हणतो. परतफेड करणारी मुद्दल होती समजा 10,000 रुपये आणि व्याज त्याला मिळाले 1,000 रुपये, म्हणजेच हे 11,000 रुपये त्याला परतफेड करावी लागेल. तर सांगण्याचं तात्पर्य रास कोणाला म्हणायचं. रास म्हणजे घेतलेली जी कर्जाऊ रक्कम आहे त्या मुद्दल आणि त्यावर लागणारं व्याज हे मिळून जी रक्कम दिली जाते त्याला आपण रास म्हणतो. ह्या गोष्टी तुम्हाला सरळ व्याज शिकण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. सरळ व्याज म्हणजे काय, सरळ व्याज काढण्याचं सूत्र आणि रास काढण्याचं सूत्र. ओके. यावर आधारित आपल्याला बेसिक ज्या कन्सेप्ट असतात ते येणं आवश्यक आहे. म्हणजे साधारण जर विचार केला तर सरळ व्याज काढायचं असेल तर
बहुतांश प्रश्नाचे उत्तरं म्हणजे 90% प्रश्नाचे उत्तरं यावर तुम्हाला सहज काढता येतात. आता हे झालं बेसिक माहिती. ही बेसिक माहिती सरळ व्याज शिकत असताना प्रत्येक मुलाला आलीच पाहिजे, माहीत असलं पाहिजे. तर आपण वेगवेगळी गणितं पाहूया आणि त्यावर कोणकोणते प्रश्न विचारले जातात त्याचा आपण आता सध्या विचार करूया, आहे की नाही. पहा, प्रश्न असा आहे, लिहून घ्या. आणि मी जेव्हा गणित लिहित असतो त्या आधारावर तुम्ही जी आत्ताची माहिती घेतलेली आहे त्यावर स्वतःला सोडवता येत आहेत का पाहत जा. आपण सगळे गणितं अगदी बेसिकपासून तर हायर लेवलपर्यंतचे सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. त्याच्यामुळं यूट्यूबवर तुम्ही पाहत असाल माझे व्हिडिओ तर हातात पेन आणि वही घेऊन ती सोडवायला माझ्यासोबत लागली पाहिजे. ओके, आता पहा, पहिला प्रश्न आहे. 5,000 रुपये मुदलाचे दर साल दसे म्हणजे दर साल दर शेकडा, दसे म्हणजेच काय, दर साल दर शेकडा 5 दराने आहे ना 5 वर्षाचे सरळ व्याज किती आहे ना. आणि कधी कधी रासही विचारली जाते, बरोबर आहे. 5,000 रुपये मुदलाचे दर साल दर शेकडा 5 दराने 5 वर्षाचे सरळ व्याज कधी. कधी कधी म्हणतात याच्यासाठी वार्षिक 5% दराने आहे ना. ह्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या समजल्या पाहिजे. आता आपण हे गणित वाचल्यानंतर काय दिलेली माहिती आहे हे त्या मुलाला समजलं पाहिजे. मुद्दल कोणती आहे, मुदत कोणती आहे, त्यानंतर दर काय आहे, नेमकं काय काढायचं हे त्याला, म्हणून डेटा तुम्हाला माहीत पाहिजे. हे आहे मुद्दल आहे ना. म्हणजे सरळ व्याज काढायचं असेल तर काय सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. जेव्हा गणितांची प्रॅक्टिस करत असेल तेव्हा सगळं बेसिक सूत्र हे पाठ केले पाहिजे पहिल्यांदाच आहे ना. आणि जेव्हा जेव्हा आपण गणितं सोडवायला लागतो तेव्हा दरवेळेसही लिहायची गरज नाही. आता हे शिकवत असताना आम्हाला दरवेळेस लिहावं लागतं. हे लिहिलं नाही तर कसं काय आलं हे समजत नाही, म्हणून हे आम्हाला व्यवस्थित, तुम्हाला एवढा वेळ किंवा फॉर्म्युला लिहायची दरवेळेस गरज नाही, पण पाठ व्यवस्थित ठेवला असेल तरच तुम्हाला ते वापरायचं. मुद्दल आहे 5,000 रुपये. मुदत आहे, पहा मुदत किती आहे 5 वर्षे, ह्याला म्हणायचं मुदत. दर किती आहे 5 भागिले 100. तर खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले. 5 गुणिले 5 25, 25 पाचा 1,200. त्याच्यावर किती शून्य आहे, 1 शून्य. म्हणून हे झालं 1,250 रुपये काय मिळेल, व्याज मिळेल, आहे की नाही, सरळ व्याज. तर रास काय होईल, हे झालं व्याज. तर या प्रश्नाचं उत्तर इथं सांगतो, सरळ व्याज आपण काढलेलं आहे. रास म्हणजे काय, मुद्दल अधिक व्याज. पहा मुद्दल आहे 5,000, मुदत आहे 1,250 आणि म्हणून हे होणार 6,250 रुपये ही काय होईल, रास होईल. तर मी एकाच प्रश्नात 2 कवर केले. कधी सरळ व्याज विचारतात, कधी रास विचारतात. ओके, समजलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, कोणत्या रकमेचे, प्रश्न क्रमांक 2, कोणत्या रकमेचे दर साल दर शेकडा 5 दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 500 रुपये होईल. आणि इथं पर्याय तुम्हाला दिले जाते. जसं
2,500 रुपये, दुसरा पर्याय आहे 2,000, तिसरा पर्याय 1,500 रुपये, चौथा पर्याय 3,000 रुपये, असे हे पर्याय दिलेले आहेत आहे ना. तर जेव्हा हा प्रश्न लिहून दिला तुम्ही हा पॉज करायचा आणि स्वतः सेल्फ सोडवायचं आहे ना. जर नाही आला तर मग पुढे पाहायचं. ओके, आता इथं काय काय दिलेलं आहे, दर साल दर शेकडा म्हणजे ह्या दर दिलेला आहे ना. दर किती आहे 5%. मुदत किती आहे, मुदत आहे 4 वर्ष. ओके, सरळ व्याज दिलेलं आहे, याच्यामध्ये गणितामध्ये काय दिले सरळ व्याज दिले, तर सरळ व्याज हे 500 रुपये आहे. ओके, तर आपल्याला मुद्दल काढायचं. मग फॉर्म्युला काय, सरळ व्याज बरोबर आहे, सूत्र एकच पाठ ठेवायचं, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. सरळ व्याज किती दिलेलं आहे 500 रुपये. हे 500 रुपये सरळ व्याजाचा खाली आपण लिहिणार, इथं बरोबरचं चिन्ह. मुद्दल किती आहे तुमची नाही, आपल्याला मुद्दल माहीत नाही, तेच काढायचं आहे. मुदत किती आहे 4 वर्ष, दर आहे 5 भागिले 100. आता हा 100 जो आहे तो इकडं गुणाकारात जाणार, 500 गुणिले 100, आणि हे जे आहे 4 आणि 5 हे येणार भागाकारात. 4 पंचे 20 आपण लिहूया, इथं मुद्दल होणार आहे ना. कटेल तेवढं आपण काटूया. 20 × 20, 20 × 5 100. 500 गुणिले 5, 5 × 5 25. त्याच्यावर किती शून्य लावणार 2 शून्य, म्हणजे मुद्दल होती आपली 2,500 रुपये. तर असं प्रश्न वाचून तुम्ही सेल्फ सोडवायचं आहे ना. तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न 3. 1,800 रुपये मुदलाचे सरळ व्याजाने 10 वर्षात 2,700 रुपये रास होते. तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती, आणि हे उत्तर पर्याय दिलेले आहेत. 5%, 6%, 6.75%, 7.5% असं हे दिलेले आहे. आता या गणितामध्ये वाचून बरेचसे मुलं मी पाहतो, म्हणजे माझ्या अनुभवानुसार पाहतो. आता हे तर सोपं गणित आहे, मुलांना वाचून काय दिलेलं आहे आणि नेमकं काय काढायचं आहे हे 90% मुलांना समजत नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे, मुलांनी सवय करायला पाहिजे की दिलेल्या माहितीचं आपल्याला डेटा लिहिता आलं पाहिजे. हे काय दिलेलं आहे 1,800 रुपये मुद्दल आहे, हे मुद्दल लिहिणार 1,800 रुपये सरळ व्याजाने. मुदत दिलेली आहे, मुदत 10 वर्ष दिलेली आहे. ओके, 10 वर्ष. आणि 2,700 रुपये ही काय झाली रास झालेली, रास ही आहे 2,700 रुपये. तर व्याजाचा दर काढायचा. आता तुम्हाला माहीत आहे की सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. यालाच आपण PNR असंही म्हणतो आहे की नाही शॉर्टमध्ये. आता यामध्ये आपल्याला सरळ व्याज आपल्याला मुद्दल दिलेली आहे, ही गोष्ट दिलेली आहे, मुदत दिलेली आहे, आपल्याला दर काढायचा आहे ना, प्रश्नचिन्ह दर काढायचा आहे, इथं प्रश्नचिन्ह आहे. आता म्हणजे आपल्याला या एवढ्या माहितीमध्ये मुद्दल त्यानंतर मुदत माहीत आहे, दर आणि सरळ व्याज माहीत नाही.
मग या दिलेल्या माहितीवर आपल्याला सरळ व्याज काढता येते का? पहा, रास दिलेली आहे, मुद्दल दिलेली आहे. तर व्याज काढायचं असेल तर रास वजा मुद्दल. आणि रास किती आहे? 2700. मुद्दल आहे 1800 रुपये. म्हणजे 2700मधून 1800 गेले 900 रुपये. हे काय होईल? व्याज मिळेल. आता पहा, मुद्दल माहीत झाली, मुदत माहीत झालं, व्याज माहीत झालं, तर आपल्याला या ठिकाणी दर काढता येईल. सरळ व्याज किती आहे? 900 रुपये. हे सरळ व्याजाखाली लिहायचं. मुद्दल आपल्याजवळ किती आहे? 1800 रुपये. मुदत किती आहे? 10. दर आपल्याला माहीत नाही, भागिले 100. शक्य झालं तर इकडलंच भागाकार पहिल्यांदा कंप्लीट करू. हे 2 शून्य गेले, हा इथला 1 आणि हा इथला 1. 900. आता हा 180 भागाकारात येतो, बरोबर आहे दर. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला. 18 1 18, 18 पंचे 90. म्हणून दर किती आला? 5%. म्हणून पर्याय क्रमांक 1. समजते? तर हे डाटा लिहिला पाहिजे. आणि हळूहळू पहिल्यांदा तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होण्यासाठी पहिल्यांदा ह्या बेसिक गोष्टी तुम्ही प्रत्येक मुलाने लिहिल्या पाहिजे. हां, ज्यांचा अभ्यास झालेला आहे, भरपूर आहे, तर हे काय काढायचं आहे त्याला ते नंतर लक्षात येते. पण सुरुवातीला मात्र हे बेसिकनुसारच तुम्ही हे सर्व गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्याही या गणितासाठी शॉर्टकट वापरायचं नाही. शॉर्टकट हे काही गणितापुरती वापरा. म्हणजे शॉर्टकट जेवढे चांगले आहेत तेवढे घातकसुद्धा असतात. आणि म्हणून ज्या गोष्टी बेसिक गोष्टीवर तुमचे सगळे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात, त्यासाठी शॉर्टकट असे जास्त वापरण्याची गरज नाही. शेवटी शॉर्टकट ह्या बेसिक गोष्टीवरच होत असतात. ओके, तर तुम्हाला ते हळूहळू लक्षात येते. जी मुलं शॉर्टकट पद्धतीने शिकत असेल तर ते लवकर विसरतात, आहे ना. म्हणजे कन्सेप्टवर बहुतांश गणितं हे सोडवले पाहिजे. शॉर्टकट काय असतात, काही एखाद्या धड्यामध्ये 1 2 किंवा 4 हे शॉर्टकट पद्धती वापरायला पाहिजे. तसं पाहिलं तर सरळ व्याज हे एवढ्यावरच आधारित आहे. म्हणजे यांच्या क्लिअर कल्पना तुम्हाला येतीलच. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. 4था. दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा 12 दराने 22,400 रुपये मुदलाचे सरळ व्याजाने 7 वर्षात किती रास होईल? ओके, आणि पर्याय इथं दिलेले जातात, आहे की नाही. आता आपण काही गोष्टी विदाऊट पर्यायचं सोडवणार आहोत, आहे की नाही. पर्याय काही का असला. आता दिलेली माहिती आहे, दर माहिती आहे आपल्याला. दर किती आहे? 12%. हे आहे मुद्दल आहे. मुद्दल आपल्याला 22,400 रुपये आहे. मुदत दिलेली आहे 7 वर्ष. आणि आपल्याला रास काढायचं, आहे की नाही. म्हणजे पहिल्यांदा रास ही कशावर असते? मुद्दल अधिक व्याज, आहे की नाही. म्हणजे व्याज माहीत करणं आपल्याला आवश्यक आहे. मग व्याज करण्यासाठी काय आहे? सरळ व्याजाने म्हटलेले. तर सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. आता ज्यांना हे फॉर्म्युले पाठ आहेत, जेव्हा प्रॅक्टिस करत असाल परीक्षेमध्ये, हे लिहायची गरज नाही, आहे ना. जसं जसं अनुभव येईल, तुम्हाला प्रॅक्टिस होईल चांगली, तर हा जो आहे वेळ तुम्ही वाचू शकता. तर मुद्दल आहे 22,400 रुपये, मुदत आहे 7 वर्ष आणि दर आहे 12 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. पहिल्यांदा 7ने गुणूया किंवा 12ने गुणूया, ह्यांचा गुणाकार करून हा गुणाकार कॅल्क्युलेशन सगळ्यात महत्त्वाचे असतात. तर 7 चौक 28, हातचे आले 2, 7 दोन्ही 14, 14 आणि 2 16, हातचा आला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15 गुणिले 12.
बारीआठी 96, हातचे आले 9. बारसखम 72, 72 आणि 9 81, हातचे आले 8. 12 पंचे 60, 60 आणि 8 68, हातचे आले 6. 12 आणि 6 18. ही रक्कम जी आहे ना 18,816 रुपये. हे काय झालं? सरळ व्याज झाले. आता आपल्याला रास काढायची. मुद्दल किती होते? 22,400. व्याज किती मिळालं? 18,816 रुपये. आणि म्हणून 6, 1, 8 आणि 4 12, हातचाला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, हातचाला 1, म्हणजे 41,216 रुपये. ही काय होईल? रास होईल. वाचवा. कोणत्या रकमेचे दर साल दर शेकडा 12 दराने, आपलं दर साल दर शेकडा 3.1/2 दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 70 रुपये होईल. 70 रुपये होईल. आणि ते पर्याय तुम्हाला देतात. आता इथं काय दिलेलं आहे? दर दिलेला आहे की नाही? पहिल्यांदा दर लिहिणार. दर किती आहे? 3.1/2 वर्ष आहे की नाही? हे दर दिलेलं आहे. टक्क्यामध्ये होईल. तर हे होणार 3 2 6 आणि 1 7, म्हणजेच 7/2% आहे ना. मुदत काय होईल? 4 वर्ष. 4 वर्ष. हे काय होणार? सरळ व्याज आहे ना. सरळ व्याज दिलेलं आहे तुम्हाला 70 रुपये. तर मुद्दल काढायची म्हणजे सरळ व्याज बरोबर. आता मी लिहिणार नाही. मुद्दल आपल्याला माहीत नाही आहे ना. मुदत आहे 4 आणि दर आहे 7/2 भागिले 100. ओके. इथं सरळ व्याज आपण आता लिहून टाकणार. सरळ व्याजाच्या ठिकाणी 70. मुद्दल आपल्याला बे1 बे2 4, म्हणजे 7 2 यांचा गुणाकार 14 भागिले 100. तर मुद्दल काढायची आहे. तर 70 गुणिले हा गुणाकारात येणार आहे ना. 100 गुणाकारात आणि भागाकारात हा 14 हा भागाकारात जातो. बरोबर आहे मुद्दल. 14 पंचे 70 म्हणजे 500 रुपये. काय होईल? मुद्दल 500 रुपये. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. ओके. एका रकमेचे दर साल दर शेकडा 4 दराने 4 वर्षाचे सरळ व्याज हे त्याच रकमेच्या दर साल दर शेकडा 3 दराने दर साल दर शेकडा 5 दराने 3 वर्षाच्या सरळ व्याजापेक्षा 80 रुपयाने जास्त आहे. तर ती रक्कम कोणती आहे ना. आता इथं दिलेलं आहे एक रक्कम आहे जी आपल्याला माहीत नाही. तीच आपल्याला काढायची. दर साल दर शेकडा 4 दराने 4 वर्षाचे सरळ व्याज. पहा 4 वर्षाचे
सरळ व्याज हे 3 वर्षाच्या सरळ व्याजापेक्षा 80 रुपयाने जास्त होणार. एकच रक्कम आहे, एका रकमेचे 4 वर्षाचे सरळ व्याज हे 3 वर्षाच्या सरळ, हे वाचायचं आहे ना. 4 वर्षाचे व्याज हे त्याच रकमेचे दर साल दर शेकडा 5 दराने 3 वर्षाच्या सरळ व्याजापेक्षा 80 रुपयाने जास्त आहे. हे मुलांना सर्वात अवघड जातं, कारण हे मिक्सड गणित आहे. 4 वर्षाचं सरळ व्याज आहे, मुद्दल दोघांची सेम आहे ना. याच्यामध्ये पहा, मुद्दल ही सारखी आहे, इथं मुद्दल आपल्याला माहीत नाही म्हणजे एक्स, इथंही मुद्दल सारखी आहे ना. त्यानंतर याच्यामध्ये मुदत आहे 4 वर्ष आणि दर आहे 4 दर. 3 वर्षासाठी काय आहे, मुदत आहे 3 वर्ष आणि दर आहे 5. तर याचं सरळ 4 वर्षाचं सरळ व्याज किती होते यावरून काढूया. 4 वर्षाचं सरळ व्याज आपल्याला काढायचं. मुद्दल आपल्याला माहीत नाही एक्स, मुदत आहे 4, दर आहे 4 भागिले 16 वजा 3 वर्षाचं. मुद्दल आपल्याला एक सारखीच आहे, मुदत आहे 3, दर आहे 5 भागिले 100 बरोबर आहे या दोघांचे वजाबाकी हे 80 रुपये. हे वाचून हे मुलांना, बहुतांश मुलांना हे समजत नाही. तर 4 वर्षाचं सरळ व्याज आणि 3 वर्षाचं सरळ व्याज यामधला फरक किती आहे, 80 रुपये. रक्कम सेम आहे. आता याला सोडवायचं कसं आहे ना. हे 100 आहे, 100 ओके. तर यांचा छेद सारखा आहे, म्हणजे हे होणार अंशाचा, हे होणार 16x, इथं लिहितो 16x. या 4 गुणिले 4 16, 16 गुणिले x म्हणजे 16x भागिले 100 वजा 15x भागिले 100 बरोबर 80. तर छेद सारखा असेल तर 16x मायनस 15x भागिले 100 असं होईल बरोबर 80 रुपये. या दोघांची वजाबाकी केली तर x येणार आणि हा 80 जो आहे तो गुणाकारात जाणार. 100 गुणिले 80 म्हणजे 8000 रुपये. हे काय असायला पाहिजे, मुद्दल असायला पाहिजे किंवा ती रक्कम असली पाहिजे. तर असे जे मिश्रित गणित आहेत ते मुलांसाठी थोडंसं अवघड जातात. ज्यांनी कन्सेप्ट सगळे व्यवस्थित केले असेल तर त्याला हे गणित सहज सोडवता येते. हे झालं टाईप 1 मध्ये बेसिक गोष्टीवर आधारित. ओके. आता काही जे गणित आहेत, जसं मी म्हटलं 10,000 रुपयाची 10,000 रुपयाचे दर साल दर शेकडा 12 दराने 9 महिन्याचे सरळ व्याज किती. आता हे महिन्यामध्ये दिलेलं आहे की नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे दर साल दर शेकडा 12 दराने दिलेले आहे आणि इथं 9 महिन्याचे विचारलेले आहे. तर महिन्याचे रूपांतर वर्षात करताना हे सगळ्यात महत्त्वाचं. 9 महिने बरोबर आहे डॅश वर्ष. हे पण परीक्षेला विचारतात. म्हणजेच 9 भागिले 12ने भागायचं. महिन्याचं रूपांतर वर्षात करायचं असेल तर दिलेल्या महिन्याला 12ने भागणे, हे झालं वर्ष. ओके. आता गणित सुरू होईल आणि म्हणून सरळ व्याज बरोबर आहे, मुद्दल आहे 10,000 आहे ना. मुदत किती होणार, 9 भागिले 12. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. दर साल दर शेकडा असं दिलं असेल तर मुदत ही काय काढायला पाहिजे, वर्षामध्ये काढायला पाहिजे. गुणिले
आहे ना, दर आहे 12 भागिले 100. हे होणार 12 गेले, हे खालचे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, म्हणजे 900 रुपये हे काय होईल, सरळ व्याज. तर जेव्हा महिन्याचं दिलं असेल आणि दर साल दर शेकडा दिला असेल तर त्याला महिन्याचं रूपांतर वर्षात करत असताना 12ने भागणे. ओके. आणि जर दिवसाचे दिले असेल, आहे की नाही, कधी कधी असं म्हणतात 45 दिवसाचे सरळ व्याज काढा. तर ह्या 45 दिवस दर हा दर साल दर शेकडा दिला असेल आणि 45 दिवसाचे सरळ व्याज काढायचे असेल तर 45 दिवस बरोबर आहे डॅश वर्ष. तर 45 दिवसाचं रूपांतर वर्षात करायचं असेल तर 365 दिवसांनी भागायचं. जर सामान्य वर्ष आलं तर, आहे ना, आणि लीप वर्ष आलं असेल तर 366 दिवस. तर हे जास्त काही विचारत नाही तुम्हाला, तरी पण सांगतो. हे जर सामान्य वर्ष आलं तर 365 दिवस घ्यायचं आणि 45 दिवस आलं तर 366 दिवस घ्यायचं. पहा प्रश्न काय आहे, 12,000 रुपयाचे दर साल दसे आहे की नाही, 10 दराने 7 महिन्याचे सरळ व्याज किती. ओके. तसं पाहिलं तर एका वर्षाचं काढलं तरी चालते. याला 2 पद्धतीने तसं सोडवता येते. एक म्हणजे सरळ सूत्रामध्ये फक्त याच्यामध्ये महिन्याचं जे रूपांतर आहे त्याचं वर्षामध्ये करत असताना 7/12 होईल. आणि म्हणून सरळ व्याज बरोबर आहे, मुद्दल आहे 12,000, मुदत आहे 7/12 आणि दर आहे 10/100. तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटेल, 12 एक 12 म्हणजे हे 10 होईल. 7 गुणिले 100 म्हणजे 700 रुपये. ही एक मेथड आहे ना. दुसरी मेथड आहे एका वर्षाचं काढून, आहे की नाही. एका वर्षाचं आपल्याला व्याज काढायचं. एका वर्षाचे व्याज कसं काढणार. एका वर्षाचं 12,000 रुपये गुणिले 1 वर्ष गुणिले 10/100. 1 2 हे होणार म्हणजे 1200 रुपये. हे काय झालं, एका वर्षाचं व्याज. 1200 रुपये म्हणजे आहे ना, 1200 रुपये हे काय झालं, एका वर्षाचं. 1 वर्ष म्हणजेच 12 महिने. 12 महिन्याचं व्याज 1200 रुपये आहे. तर 7 महिन्याचं किती आहे ना. आणि म्हणून यांचा तिरकस गुणाकार 7 गुणिले 1200/12 हे 200 म्हणजे 12 एक 12 हे 100 म्हणजे 700 रुपये. असंही काढता येते. तुम्हाला जे सोयीस्कर जाईल या पद्धतीने काढायचं. ही बेसिक आता हे रूपांतर आलंच पाहिजे तुम्हाला. कोणत्याही वर्षाचं रूपांतर म्हणजे महिन्याचं रूपांतर वर्षात करत असताना 12ने भागणे. ओके. दुसरा प्रश्न पाहूया यावर आधारित. 2,400 रुपये मुदलाचे दर साल दर शेकडा 8 दराने 2 वर्ष 9 महिन्याचे सरळ व्याज किती आहे ना. पाहे 2 वर्ष 9 महिने. इथं पहिल्यांदा करायचं 2 वर्ष 9 महिने म्हणजे
किती वर्ष आहे ना, ओके, किंवा 2 वर्ष 9 महिने म्हणजे इथं डॅश वर्ष. आता हे वर्षाची काही गरज नाही, 9 महिने हे वर्षासाठी जसाला तसं. 9 महिन्याचं रूपांतर करायचं असेल तर 12ने भागणार, म्हणजे 2.9/12 हे झालं वर्ष, आणि कटत असेल तर काटायचं. ओके, 2 वर्ष 9 महिने याचं रूपांतर काय होणार, हे 2ला 2 हे वर्ष आहे, त्याच्यामध्ये काही बदल करायचं नाही. या महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करायचं, 9/12. दुसऱ्या अर्थाने 2 वर्ष आहे हे काही रूपांतर, 9 महिने आहे, 9 महिन्याचं यांची बेरीज जर केली आपण, हे होणार 9 महिन्याच्या ऐवजी वर्षात झालं. आता बेरीज करता येते, म्हणजे 2.9/12 वर्ष. ओके, आणि मग आता आपलं गणित सुरू. सरळ व्याज बरोबर मुद्दल आहे 2400, मुदत आपण घेणार 2.9/12 गुणिले दर आहे 8 भागिले 100. तर ही पूर्णायुक्त अपूर्णांक आहे, तर 12 असं कटणार नाही आहे ना, लक्षात ठेवा. तर 2400 गुणिले, इथं काटत असेल तर काटूया, 3 1 3, 3 3 9, 3 4 12 यांचा भागाकार होईल, 4 2 8, 8 3 11, 11/4 गुणिले 8 भागिले 100. तर हे 2 शून्य जाईल, हे 2 शून्य जाईल, 4 1 4, 4 2 8 आहे ना. मग हे होणार 24 गुणिले 11 यांचा गुणाकार, 4 4 2 6, 264 गुणिले 2 हे होणार 2 आणि 4 8, बेसख 12, हातचाला 1, बेदोनी 4 आणि 1 5, म्हणजे 528 रुपये काय होईल तुमचं सरळ व्याज होते. तर सगळ्यात महत्त्वाचं हे रूपांतर, 2 वर्ष 9 महिने. तर 2 हे वर्ष दिलेले आहे, हे पूर्णांक होतील. 9 महिन्याचं रूपांतर, 9 महिने म्हणजे किती वर्ष, 9 महिने म्हणजे 9/12 असं वर्ष होईल. जर कटत असेल तर इथंच काटायचं, म्हणजे अजून सोपं जातं आहे की नाही. हे होणार 2 3 3 9, 3 4 12, 3/4 वर्ष असं लिहिलं. ओके, पुढे पाहूया नेक्स्ट. आता हे झालं महिन्याचं आहे की नाही. बरेचदा सावकारी हिशोबसुद्धा आहे बाजारामध्ये. आज तुम्ही जर गेलात आहे की नाही, अत्यंत कसं आहे, प्रत्येकाला काही बँकेतून कर्ज मिळत नाही आणि एखाद्या वेळेस अडचण येत असते आहे ना. अशा वेळेस आपल्याला उसने एकतर मित्राकडून घ्यावं लागेल, किंवा आजकाल आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या लोक, सावकार लोक जे आहेत ते 3%, 5%, 10% दरमहा घेतात आहे की नाही. तर असे गणित नीट वाचले पाहिजे. पहा, प्रश्न काय विचारला जातं, 12,000 रुपये, 12,000 रुपये मुदलाचे दरमहा 5% दराने 9 महिन्याची रास किती होईल आहे ना. पहा, हे व्हेरी IMP आहे ना. दरमहा हे वाचणं आवश्यक आहे. दर साल, दर शेकडा याचा अर्थ एका वर्षाला आहे ना. इथं दरमहा म्हटलं की हे सावकारी आहे, सावकारी हिशोब. आणि म्हणून पहिल्यांदा सरळ व्याज किती होते ते पाहूया. मुद्दल आहे 12,000 रुपये, मुदत आहे 9 महिने आहे ना. इथं महिन्यामध्येच ठेवायचं आहे ना. आणि दर आहे एका महिन्याला आहे की नाही. हे दरमहा म्हणजे एका महिन्याचा दर 5% आहे ना. अशा वेळेस इथं काही बदल करायचं नाही, महिन्यामध्ये भागिले 100. तर हे 2 शून्य गेले, हे शून्य गेले, 120 गुणिले 9 5 45. तर
12ने गुण्या 12 पंचे 60 हातचे आले 6, 12 चौक 48, 48 आणि 6 हे होणार 54, त्याच्यावर एक 0, म्हणजे त्याला 9 महिन्याचं जे व्याज आहे त्याला 5400 रुपये द्यावं लागतं. तर सावकारी जे आहे हे गणित नीट वाचायचं परीक्षेमध्ये सुद्धा, आणि म्हणून गणित सोडवत असताना अतिशय महत्त्वाचं आहे की त्याचं वाचन केलं पाहिजे. ओके, तर आता रास विचारलेली आहे. तर रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आहे 12,000 प्लस 5,400 म्हणजे 12 आणि 5 17,400 रुपये ही काय होईल? रास होईल. 17,400 रुपये ही रास होईल. ओके, दुसरा प्रश्न अजून एक पाहूया. दुसरा प्रश्न यावरच. 10,000 रुपये मुदलाचे दरमहा 4% दराने 2 वर्ष 9 महिन्याचे सरळ व्याज किती? ओके, प्रश्न असा आहे, सोडवता येते का? इथं लिहायचं दरमहा आहे ना, हे दरमहा आहे, एका महिन्याला 4% दर आहे. इथं आहे 2 वर्ष 9 महिने, 2 वर्ष 9 महिने, याचं रूपांतर महिन्यात करणे आवश्यक आहे. का महिन्यात करायचं आहे? कारण इथं व्याजाचा दर दिलेला आहे, तो दरमहा दिलेला आहे. म्हणजे 2 वर्ष म्हणजेच 1 वर्ष म्हणजे 12 महिने, 12 दोन्ही 24 अधिक 9 म्हणजे 33 महिने होईल, आहे ना. हे सगळ्यात महत्त्वाचं रूपांतर, आणि म्हणून सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल आहे 10,000 गुणिले मुदत होणार आता इथं 33 आहे की नाही. दरमहा म्हटल्यानंतर हे महिने घ्यायचे आणि गुणिले 4 भागिले 100 आहे ना. मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. हे महिन्यामध्ये रूपांतर केलंच पाहिजे, कारण दरमहा आहे. तुम्हाला दर जो दिलेला आहे तर दरमहा आहे, आणि म्हणून हे 2 वर्ष 9 महिन्याचं रूपांतर महिन्यामध्ये करणं आवश्यक. हे खालचे 2 शून्य कटेल तर इथले 2 शून्य कटेल. हे 4ने गुणलं, 4 त्रिकम 12 आणि 1 13, आणि याच्यावर किती शून्य? 2 शून्य, म्हणजे 13,200 रुपये त्याला काय द्यावं लागलं? व्याज. तर सावकारी व्याज हे सगळ्यात जास्त घातक असतं, पण गरज असते, घ्यावं लागतं आहे की नाही. जसं व्यापारी लोक 3%, 4%, 5%, कारण त्यांना त्या मोबदल्यात त्यांनी 10% नफा मिळवतात, म्हणून ते लोक काही कालावधी, हे जे कर्ज आहे ते काही कालावधीसाठी चांगल्या कामासाठी घ्यावं लागतं आहे ना, घेतात ते. जसं सावकार असेल, व्यापारी असेल तर 3%ने तो दरमहा घेतो आणि त्याच्यावर त्यांनी 10% मुनाफा कमवतो, म्हणजे 7% तो सहज दुसऱ्याच्या पैशावर कमवतो, पण तो चांगल्या कामासाठी. पण एखाद्या वेळेस दवाखान्यात जावं लागेल आणि कर्ज घ्यावं लागेल, तेव्हा ते कर्ज थोडंसं महागडं पडते. ओके, ठीक आहे, असो हा व्यवहार आहे, तुम्हाला ते नंतर लक्षात येईल. त्यानंतर पुढचा आपण टाईप समजून घेऊया. दाम दुप्पट आहे की नाही. विशेषतः हे टाईप नंबर 2 मध्ये हे आहे. टाईप नंबर 2 मध्ये दाम दुप्पट होणे आहे. दुप्पट दाम दुप्पट म्हणजे काय आहे ना. जेव्हा सरळ व्याज हे मुदला एवढे होणे आहे ना, जेव्हा दाम दुप्पट होणे म्हणजे सरळ व्याज आणि मुद्दल हे सारखी होणे. एक उदाहरण सांगतो. जसं 100 रुपयाची रक्कम आपण बँकेत ठेवली तर त्याचे काही वर्षानंतर 200 रुपये आपल्याला मिळणे, म्हणजे सरळ व्याज किती? 100 रुपये आपल्याला मिळते. म्हणजे थोडक्यात कोणत्याही रकमेचे 1 रुपयाचे 2 रुपये होणे
10 रुपयाचे 20 रुपये होणे, 100 रुपयाचे 200 रुपये होणे, 1 लाखाचे 2 लाख रुपये होणे, याला म्हणायचं दाम दुप्पट होणे. तर दाम दुप्पटच्या उदाहरणामध्ये आहे ना, सरळ व्याज ही मुदला एवढी असते. आणि यालाच जर मुदत काढायची असेल तर 100 भागिले दर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि जर दर काढायचा असेल तर 100 भागिले मुदत. तर हे केव्हा काढायचं, कसं काढायचं हे गणित घेतल्यावर आपल्याला तुम्हाला समजून येईल. तर एवढं लक्षात ठेवा, दाम दुप्पट होणे म्हणजे 100 रुपयाचे 200 रुपये होणे आहे ना. 100 रुपये जर बँकेत ठेवले असेल तर 200 रुपये हे तुम्हाला मिळणे. म्हणजेच व्याज किती मिळत असते, व्याज हे 100 रुपये मिळणे. म्हणजेच सरळ व्याज आणि मुद्दल सारखी आहे. पहा, मुद्दल आपली 100 रुपये होते, व्याज आपल्याला 100 रुपये मिळाले, म्हणजे रास ही 200 रुपये होणे. ओके, म्हणजे जेव्हा 100 रुपयाचे 200 रुपये होणे म्हणजे रास किती मिळेल, 200. 100 रुपये आपली काय मुद्दल आहे, रास किती झाली, काही वर्षानंतर 200 रुपये झाले, म्हणजे व्याज किती मिळणार, 100. म्हणजेच दाम दुपटीच्या उदाहरणामध्ये सरळ व्याज आणि मुद्दल ही सारखीच होत असते. तर ते गणित सर्वात महत्त्वाचं, त्याच्यासाठी हे 2 फॉर्म्युले मात्र अत्यंत महत्त्वाचे आहे ना. मुदत बरोबर आहे 100 भागिले दर. आता आपण उदाहरण समजून घेऊया. एका रकमेचे 10% वार्षिक दराने सरळ व्याजाने किती वर्षात दाम दुप्पट होईल आहे ना, असा हा प्रश्न आहे. आता इथं दिलेलं आहे, रक्कम आपल्याला काही दिली नाही आहे ना. आता दाम दुप्पट आहे ना, एका रकमेचे म्हटलेलं आहे, म्हणजे कोणती रक्कम असेल, 1 रुपया असेल तर 2 रुपये होणे, 100 रुपयाचे 200, 1 लाखाचे 2 लाख असं. तर हे दाम दुप्पट नीट वाचायचं, दाम दुप्पट आहे ना. हे उदाहरण कशा प्रकारचं, दाम दुप्पट म्हणजे सरळ मुद्दल आणि ही रास आहे. मुद्दल जर 100 रुपये असेल तर रास किती होणे, 200 रुपये, म्हणजेच व्याज किती मिळणे, हे 100 रुपये. असं हे समजून घ्यायचं. आणि पुढे हे डायरेक्टसुद्धा तुम्ही काढू शकता आहे ना. डायरेक्ट काय आहे, इथं दिलेलं आहे, वार्षिक दराने सरळ व्याजाने किती वर्षात, म्हणजे मुदत काढायचं आहे. तर 100 भागिले दर, 100 भागिले दर किती आहे, 10, म्हणजे 10 वर्षात काय होते, कोणत्याही रकमेची दुप्पट होते आहे ना. कोणतेही 10% दराने कोणत्याही रकमेचे 10 वर्षात दाम दुप्पट होत असते, लक्षात ठेवा. कधी तुम्हाला मुदत दिली जातं आणि वर्ष काळामध्ये, जसं उदाहरणामध्ये एका रकमेचे काही दराने 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर व्याजाचा दर किती आहे ना. तर हे लक्षात ठेवायचं की दाम दुप्पट उदाहरण आहे ना. आणि आपल्याला व्याजाचा दर काढायचा, तर 100 भागिले मुदत, 100 भागिले मुदत किती आहे, 5 वर्ष, 5 एक 5, 5 दोन्ही 10, म्हणजे दर किती आहे, 20%. कोणत्याही रकमेचे 20% दराने 5 वर्षात दाम दुप्पट होते. कोणत्याही रकमेचे 20% दराने 5 वर्षात दाम दुप्पट होते. तर हे दाम दुपटीचे उदाहरणं नेहमी परीक्षेला येतात. ते अत्यंत समजून घेतली पाहिजे आणि नीट ती सोडवली पाहिजे. तर आज इथं थांबतो. आपण पुढच्या पिरियडमध्ये अशाच प्रकारची जी नेहमीच परीक्षेला विचारली जाते अशा सर्व प्रश्नांची चर्चा करणार आहे. तर त्यासाठी
तुम्ही या प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहत जा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल तर इतर मित्रांनासुद्धा ते सांगा, जेणेकरून त्या मुलांचा घर बसल्यासुद्धा एकही पैसा खर्च न करता ते सरळ नोकरीला लावू शकतात. तर असो, आज इथं थांबतो. आपण सगळ्या प्रश्नाची सोपेच प्रश्नांची विचार न करता सगळ्या ज्या परीक्षेला येतात अशा सर्व प्रश्नांची चर्चा आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. तर आज इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.